फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा, गोपाल वदने अखेर पोलिसांच्या स्वाधीन। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात तब्बल 2 दिवसांपासून फरार असलेला गोपाल वदने अखेर स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे। मध्यरात्री 12:30 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास गोपाल वदने फलटण शहर पोलीस ठाण्यात येऊन सरेंडर झाला आहे। डॉक्टर महिलेनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या हातावरच्या सुसाईड नोटमध्ये गोपाल वदनेवर अत्याचार केल्याचा थेट आरोप केलेला आहे। त्यामुळे या प्रकरणात गोपाल वदनेच मुख्य आरोपी असल्याचं स्पष्ट झालं होतं। घटना घडल्यापासून तो गेल्या 2 दिवसांपासून फरार होता, तर दुसरीकडे पोलीस त्याचा शोध घेत होते। मात्र काल रात्री अचानकच वदने स्वतः फलटण पोलिसांसमोर हजर झाला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। सध्या गोपाल वदने हा फलटण पोलिसांच्या कस्टडीत असून आज दिवसभर त्याची चौकशी सुरू राहणार आहे। त्यामुळे रविवार असल्यामुळे त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार का याबाबत मात्र अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही। या प्रकरणातील हा घडलेला अचानक टर्निंग पॉईंट असून डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणातील तपासाला आता वेगळं नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे। अटकेनंतर दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत वदने यांनी म्हटले की मी प्रामाणिक आहे, पोलीस प्रशासनावर माझा विश्वास आहे। या वक्तव्यामुळे प्रकरणाला नवा चर्चेचा विषय निर्माण झालेला असून पुढील चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। सातारा जिल्हा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी।